पुन्हा ब्रेकनंतर तुमचं स्वागत. चंद्रपूरहून तृप्ती खणके आपल्यासोबत बोलते. तृप्ती, प्रश्न विचार तुझा. तृप्ती खणके आपल्यासोबत बोलते आहे चंद्रपूरहून. तृप्ती, तुझा प्रश्न विचार. तृप्तीशी काही कारणाने आपला संपर्क तुटलेला. आपल्यासोबत सडवेलकर सर आहे, आपण त्यांच्याशी बोलूया. सर, कधी कधी असं होतं ना की 5 मिनिटं उरलेले असतात आणि 2 प्रश्न लिहायचे राहिले. त्यावेळेस प्रश्न तर येत असतात, पण वेळ कमी असल्यामुळे हातपाय थरथरायला लागतात. म्हणजे माझं असं बरेचदा व्हायचं. त्याच्याबद्दल काय सांगा. त्यावेळेला काय करायचं की त्यातले त्या 5 मिनिटात 2 प्रश्न लिहून होणार नाही, ते आपल्या लक्षात येतं. म्हणजे दोन्ही प्रश्नांचे महत्वाचे मुद्दे, प्रश्न क्रमांक 3, प्रश्न क्रमांक 4 जो काय असेल तो, ते मुद्दे त्या ठिकाणी लिहून काढायचे. बरोबर. मुद्दे लिहून काढल्यानंतर समजा असं वाटलं मला 1-1.5 मिनिट मिळते आता, तर त्यातल्या एखाद्या मुद्द्याचा विस्तार करायला सुरुवात करायची. म्हणजे अगदी शेवटची घंटा होऊन तो सुपरवायझर हातातून पेपर घेईपर्यंत आपलं पेन खाली ठेवायचं नाही. अगदी. पद्माकर बावीसकर कल्याणहून आपल्यासोबत बोलतोय. पद्माकर, प्रश्न विचार तुझा. हॅलो. हा पद्माकर. हॅलो, गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग पद्माकर. मला सरांना विचारायचं आहे की भूगोलासाठी भारताचा नकाशा काढायला स्टेन्सिल वापरता येईल का? भूगोलासाठी भारताचा नकाशा काढायला स्टेन्सिल वापरता येईल का? खरं म्हणजे आता स्टेन्सिल वापरायची परवानगी असेल तर वापरावा, पण मला असं वाटतं की सुदैवानं आपला देश असा छान आकारामध्ये आहे. वरपासून खालपर्यंत चौकोन काढा, 4 चौकोन काढा. डाव्या बाजूला एक चौकोन काढा, उजव्या बाजूला एक चौकोन काढा, दुसऱ्या चौकोनाच्या बाजूला, आणि त्याच्या मध्य फक्त जोडा की तो भारताचा नकाशा दिसतो. भारताचा नकाशा दिसतो. म्हणजे तुम्ही स्टेन्सिल न वापरलेली नाही असं लक्षात आलं तर परीक्षकाचं मत तुमच्याबद्दल चांगलं होऊ शकेल. म्हणजे तुम्हाला एरवीसवर तो नकाशा काढता येईल. अगदी. अमोल पठाडे अहमदनगरहून बोलतोय. अमोल, प्रश्न विचार तुझा. हॅलो, गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग अमोल. मॅडम, माझा 2 प्रश्न आहे. उतारा राहतो मॅडम, उतार्यातून प्रश्न लिहितो ना आपण, ते उतार्यातले उत्तर जसून तसे लिहायचे का आपल्या भाषा म्हणजे आपल्या भाषेत लिहायचे? आणि दुसरा एक प्रश्न आहे मॅडम, तुमचा कार्यक्रम पाहिल्यामुळं आमचं खूप काही प्रश्न सुटले व तुमच्या कार्यक्रमामुळे आम्हाला खूप प्रेरणा मिळाली. थँक्यू अमोल, थँक्यू. 10वीच्या विद्यार्थ्यांसाठीचा आमचा कार्यक्रम होता, खास तुमच्यासाठी, की एका महिन्यामध्ये कदाचित कमी अभ्यास झाला असेल तर कशी तयारी कर. त्याने विचारलंय सर की उतारा जो आपण वाचतो, उतारावरचे प्रश्न ते आपल्या भाषेत लिहिले तर चालतील का? चालेल ना. शेवटी तुम्ही अभ्यास जो केलेला आहे तो अभ्यास तुम्हाला कसा समजलाय त्याचं प्रतिबिंब म्हणजे तुमची उत्तर आहेत ना. अगदी. ते पुस्तकातले आहेत तसेच ते यायला हवेत असं नाहीये. सर, संदीप राहुलवार नांदेडून आपल्यासोबत बोलतोय. संदीप, प्रश्न विचार तुझा. सर, मॅडम, सुरुवातीला परीक्षा गेल्यानंतर काय करावं मॅडम? परीक्षेला गेल्यानंतर काय करावं? पेपर हातात घेत. एक्झामिनेशन हॉलमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा आपले सीट पकडून त्या ठिकाणी आपण बसतो. बसल्यानंतर मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो की पहिल्यांदा तुम्हाला ते आन्सर शीट दिलेली असते, प्रश्न पत्रिका हातात यायची असते. त्याच्या अगोदर मला असं वाटतं की शांतपणे बसून मनाला एक ऑटो सजेशन द्या, स्वयंसूचना द्या की आजचा पेपर हा माझा पेपर आहे, आजचा पेपर हा माझा पेपर आहे, असं मनाशी 2दा-3दा म्हणा. म्हणजे कॉन्फिडन्स लेवल आपोआप वर वाढेल. आणि माइंड थोडंसं कूल व्हायला लागतं. मनामध्ये जे गोंधळ असतात ते खाली येतात. ते झाल्यानंतर मग व्यवस्थित शांतपणे ते जे काही नंबर वर घालायचा वगैरे, बैठक क्रमांक, सीट नंबर घाला. त्या पेपरवरती काहीही ओम श्री साई सिद्धी, जय हिंद वगैरे काही लिहू नका. असं लिहिलेलं सापडतं म्हणून मी तुम्हाला सांगतो त्याचा काहीही उपयोग होत नाही. शेवटी तुम्ही खाली काय लिहिलेलं आहे ना तेच महत्वाचं असतं. परमेश्वराची किंवा आपल्या श्रद्धास्थानाची आठवण करायची असेल ते मनातल्या मनात करा. आणि त्यानंतर मग प्रश्नपत्रिका हातात पडल्याबरोबर ताबडतोब लिहायची घाई करू नका. 3 तास तुमच्याकडे व्यवस्थित आहे, तो पेपर व्यवस्थित वाचून काढा. वाचून काढल्यानंतर ज्या प्रश्नांची उत्तराची तयारी तुमची हमखास चोख झालेली आहे ती लिहा. ते पहिल्यांदा त्या ठिकाणी आपण वीरेंद्र सेहवाग आहोत. अगदी. सर, तुम्ही खरं म्हणजे आता आपल्याला इथे थांबावं लागतंय कारण ती वेळेची मर्यादा आहे, पण तुम्ही इथे आलात आणि मुलांना मार्गदर्शन केलं 10वीच्या विद्यार्थ्यांना, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. सर्व विद्यार्थ्यांना माझ्या शुभेच्छा. धन्यवाद. गेले महिनाभर आम्ही तुमच्यासाठी तयारी 10वीची हा कार्यक्रम सादर केला, पण आज आम्ही इथेच थांबतोय. उद्यापासून तुमची परीक्षा सुरू होते, तेव्हा घाबरू नका, टेन्शन घेऊ नका. तुम्हा सगळ्यांना ऑल दी बेस्ट. हा कार्यक्रम तुम्ही 5:30 वाजता पुन्हा बघू शकता. शिवाय आमची जी वेबसाईट आहे www.ibnlokmat.tv, त्या वेबसाईटला भेट द्या. तिथे काही टिप्स दिलेल्या आहे. हा कार्यक्रम सुरू असताना आम्ही हेल्पलाईनचे नंबर सुद्धा फायर करत होतो, ते सुद्धा तुम्हाला लिहून घेणं जमलं नसेल तर दुपारी 5:30ला ते तुम्ही लिहून घेऊ शकता. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना ऑल दी बेस्ट.